आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं। पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी हे व्रत करतात। यावर्षी 21 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे। या दिवशी महिला उपवास करतात आणि वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा अशी देखील त्या प्रार्थना करतात। तर यामागची नक्की कथा काय आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत। प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता। त्याला बालसुख मिळालं नाही, यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली। त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले। त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले। मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती। योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा। राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले। जंगलात तिला सत्यवान भेटला। द्युमत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला। ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले। आईवडिलांनी खूप समजावले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही। ज्याच्या जिद्दीपुढे राजालाही नतमस्तक व्हावे लागले। पुढे जाऊन सावित्री आणि सत्यवान या दोघांचा विवाह झाला। सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता। आईवडिलांची पूर्ण काळजी तो घेत असे। सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत राहायला आली होती। ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासूसासऱ्यांची सेवा करीत होती। सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला। नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता। जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली। तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला। नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली। रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला, म्हणून सावित्री त्याच्यासोबत गेली। सत्यवानाच्या मृत्यूचा तो दिवस होता। सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्यामुळे तो झाडावरून खाली पडला। सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे म्हणजेच सत्यवानाचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली। तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली। सावित्री ही यमराजाच्या मागे लागली। त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं। वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली। सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले। एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासूसासऱ्यांना डोळे देऊ केले। दुसरा वर म्हणून तिला हरवलेलं राज्य दिलं आणि तिसरं वरदान म्हणून सावित्रीनं संतान प्राप्तीचा वर मागितला। कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला। वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला। सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचं वरदान दिलंयस। हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता। सत्यवान जिवंत झाला। आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले। अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले। वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात। तर ही अशी आहे वटपौर्णिमेची सत्यवान आणि सावित्रीची कथा। याचप्रमाणे आपल्या सत्यवानाला म्हणजेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सावित्री म्हणजेच प्रत्येक सुवासिनी ही वटपौर्णिमेची पूजा करतात। तुम्हाला ही माहिती आवडली का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।